चावत नाहीये, चावतच नाही काढलेला ऊस खाणार ते जाणार गोड्या या काही ऊस खायला थांब आपतो काय जरा थांब असं जरा खाता येतं बसलं का निवांत आऊच देवा एवढ्या खड्ड्यात गाडी आणली मला भीती वाटत होती हॅलो गाईज कशा हा सर्वजण मजेत ना तर मी श्रेया सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आता सध्या आहे आमच्या शेतामध्ये आणि मी आलेले आहे गावी तर वेळामावशाला तर चला आज आम्ही मस्त सेलिब्रेशन करणार आहे वेळामुषा आणि तुम्हाला पण बघायला भेटेल दरवर्षी पण तुम्हाला बघायलाच भेटते आणि मी दरवर्षी येत असते वेळामुषाला तर बघा किती भारी असते आमच्या इकडे वेळामुषा किती भारी सेलिब्रेशन करतात आणि एकदम आमच्या मराठवाड्यातला तो सण आहे खूप मोठा आणि ते पण शेतामध्ये करतो आम्ही तर ते तुम्हाला दाखवते बघा आणि इकडे बघा जे आमच्या शेतामध्ये ऊस तोड म्हणजे ऊस तोडून नेला आहे तिकडे बघा दिसत असेल मी दाखवते जवळ तिकडे तुम्हाला तर मग ते जे लोक म्हणजे जे ऊस तोडायला येतात त्यांच्या ह्या अशा झोपड्या असतात आणि एवढ्या थंडीचं ते बघा कसं राहतात ते तुम्हाला दाखवते मी समोरच्या कॅमेऱ्याने तर गाईज हे बघा इकडे बघू शकता हे झोपड्या आणि ह्याच्यामध्ये राहतात हे एवढ्या थंडीचं लोक हे आमच्या शेतामध्येच आहे सगळं आणि हे आमचं इथलंच आहे सगळा व्ह्यू वगैरे हे तर तुम्हाला माहितीच असेल असं राहतात हे लोक ऊस तोडीवाले बघू शकताय तुम्ही इकडं आजींचं जेवण चाललंय लय दिवसांनी आलोय मी शेतामध्ये इकडे विहीर किती पाणी आले बघू आपण चला आता नाही तर गाईज बघा एवढी विहिरीला पाणी आलंय मोबाईल कसं टाकून देईन मोबाईल टाकून कसं जमून आऊच कुठं कोण नाही हे सगळं सामान खाय प्यायचं पूजा मांडणं चाललंय आई पूजा मांडते हे आई काय 5 पांडव 5 पांडव दगडाचे आणि 5 लक्ष्मी चिखलाचे बनवले ताईने आता हे सगळं करून घेते पूजा त्याला हे करतात ना व्हाईट लावतात ना चुना लावतात काहीतरी लावतात ना तर गाईज इकडे बघा फुलं लावलेले आहेत झाडं आईने ते बघू आता ह्याला फुलं आलेले आहेत का नाही तिकडे एक दिसायला लागले कसं तोडू बापरे कुत्र औच
चावा द्या काय इकडं बसा. यश गोड आहे हे पण खाते आता. चावत नाही चावतच नाही काढलेला ऊस खाणार तुझ्या गोड आहे या काही ऊस खायला. थांब आपतो काय जरा थांब. असं जरा खाता येतं. कुठं चालायचंय बस का बस आता चला खाऊन घेते पटकन. तर गाईज हे आमचे पानदेव शेतामधले विहिरीच्याच बाजूला आहेत. आता इथली पूजा करायची आम्हाला. तर आई इथं पूजा करते. हा कशाची पानदेवाची पूजा. आता काय करायचं तर गाईज आई बोलती की म्हणजे लेडीज नाही करत पूजा जेंट्स करतात. पण आता पप्पांचं दुखते त्यामुळे ते पप्पा काय एवढं चलू शकत नाहीत. पप्पा एका जागेवर बसलेले आहेत. मग आईच करते आता. आणि भैयाला आणि ज्ञानूला एवढं काही जमत नाही ते करायला त्यामुळं मग आईच करते पूजा. बसून कर नाही तर बसून कर. सिंदूर आणि तेल लावायचं ना. सिंदूर तेल लावून पूजा करतात पानदेवाची. मी केली अशी पण हाताला सगळे म्हणलं ही होतेला निघत नाही ना ते लवकर. आई हाताचं निघत नाही ना. घे ना असंच तेल वरतून असं टाकणं नाही जमायचं. हां पप्पा त्याच्यात हे करून लावायचं आहे का नाही. बराबर ते नारळाचा अर्धा घ्यायचं आणि त्याच्यावरती लावायचं असं. यश आणलं का पाणी. भूक लागली अस त्याला भूक लागली असेल लई. आंबील पिला आम्ही तिथं. कुणाच्या घरी गेले ते गणू मामाची. आंबील पिऊन आले का. जिथं जाईल तिथं आंबील प्यायची. आमच्याकडे तसंच असतं गाईच. कारण की शेतामध्ये सगळ्यांचे बोलतात आम्हाला. मग असं एकमेकाच्या शेतात जायचं मस्तपैकी आंबील पिऊन यायचं जेवण करायचं भारी. पण आम्ही नाही जात कुठंच. तर गाईज इकडे नैवेद्य वगैरे जे पण आम्ही बनवलंय आज जेवायला ते सगळं देवांना नैवेद्य दाखवायचा. अगरबत्ती हे ते नारळ फोडायचं असं असतंय आमच्या इकडं. इकडं तर ते उसावरच्या शेंगा पण लागलेत आहे ना. बापरे कसं आहे इकडं. तर गाईज हे वालाच्या शेंगाचं झाड आहे इकडे बघा. पण त्याच्यावरती इगिन लय पडले आळ्या बिळ्या लागल्या सगळ्या. हे काय सगळं आळ्या लागल्या त्याला. त्याच्यामुळे शेंगा काही आई दिल्या नाही त्या आळ्याने. इकडं ऊस केवढा मोठा झालाय. म्हातारा झाला पूर्ण ऊस. औच चलो. तर गाईज आता पूजा वगैरे सगळ्या झालेल्या आहेत आता. आणि आम्ही आता मस्तपैकी जेवण करणार आहे. खूप भूक लागली आणि खूप असं तोंडाला असं पाणी सुटलंय. कधी जेवण असं झालंय कारण की एवढी भारी भाजी असती आमच्या इकडची ते तुम्हाला दाखवते मी. मग तुम्ही पण या मस्त जेवण करायला. लागलंय तिकडं एवढा वेळ लागला नाही. हवा एवढी सुटली होती की बस डेंजर. चला झाली फायनली पूजा वगैरे सगळं. चला आता जेवण करू. नारळ फोड पाणी ते का फोड जोरात आपट आहे मग निघन पाणी. जाऊ दे देवाला पावलं नारळ पावलं पान देवाला नारळ पावलं जाऊ दे ठेव. चला आता तिकडे सगळे बसलेत आंब्याच्या झाडाखाली. आता जेवण वगैरे करायचेत मस्तपैकी. चला चला. झाले याची जेवण. रुद्र जेवला का पोटभर. आवडली भाजी. आवडली आवडली.
काय द्यायचं का रुद्र वाढू देऊ नको यश तुला काय नाही खायचं यश त्याला अगोदरच आवडत नाही मिक्स भाजी खाल्ली का तू आवडली का नाही बाटली काही इकडे इकडे होत नाही पाणी कुठं आणलं पण आता काय पण कुठून आणलं पाणी यश तोंड लावून पिलं का पाणी काय जातं पाणी काय शिकणार नाही काल रिकामी होती आज भरून आणली परत जेवण परत थोड्या वेळात आता भूक लागली हे तिळाची चपाती आंबील पुऱ्या अजून काय मिक्स भाजी सगळी चपाती येते मिक्स भाजी आणि खीर आहे ती काढ झाकण भात अजून काय भात तिकडे काय वरण तर गाईज हे आमचं जेवण वेळा अमावस्याचं या जेवायला मस्त सगळेजण अंदो हस एकदा तूप नाही घेतलं तुम्हाला जर खाऊन जायला लागली निवेद लय छान झालं स्वतः तर गाईज फायनली आमचं सगळं झालेलं आहे जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता जायचा टाइम झालेला आहे आणि आम्ही जायच्या अगोदर काय करतो ते तुम्हाला दाखवते मी तर बघा आम्ही वेळा अमावस्या झाली पूर्ण आमची आणि संध्याकाळी आता जायचा टाइम झालाय तर आता जाणार आहे थोड्याच वेळामध्ये तर आईने इकडे काय केले ते तुम्हाला दाखवते मग बघा तर गाईज इकडे बघा दूध आणि वाटी आता ह्याच्यामध्ये आई शेवायचा भात बनवणार आहे आणि शेवायच्या भाताचा नैवेद्य दाखवावा लागतो आता जाता जाता वेळा अमावस्याला तर ही अशी पद्धत आहे आमच्या इकडे आणि आता वाजलेत 5 तर आता आम्ही जाणार आहे थोड्याच वेळामध्ये घरी तर गाईज हे बघा ऊस आमचा कसा आलाय म्हणजे आता छोटा छोटाचा आहे जो मोठा ऊस होता तो आत्ताच गेलाय दिसत असेल तुम्हाला बघा पाचट वगैरे आहे पूर्ण शेतामध्ये आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहे हे आमचं आंब्याचं झाड हा काय फोटो घ्यायचा कोणा तुझा ठिकाणचा हा बसा हा घ्या तर गाईज फायनली शेवायाचा भात दाखवलेला आहे इथे दिसू शकते तुम्हाला आणि सगळे वेळ अमावस्या आता आम्ही काढलेली आहे आणि आम्ही आता चाललोय हे बघा इकडे आई वगैरे सगळा पसारा नेलेला आहे आणि आम्ही आता चाललोय घरी परत येणार आम्ही उद्या मस्तपैकी व्हिडिओ शूट करणार शेतामध्ये सगळे चालले बघा इकडं बैलगाडी दिसत असेल तुम्हाला वेळ अमावस्या घेऊन चालले सगळेजण घरी आता कारण की टाईम झाला आता थोड्याच वेळामध्ये अंधार पडणार आहे गाईज आणि चला तर गाईज फायनली आमचं झालेलं आहे सगळं आणि आम्ही आता चाललोय घरी आता सगळ्यांना एक 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 जणांना गाडीवर सोडलंय आणि सगळेजण गेले तर आम्ही दोघीच उरलोय आता मी आणि आई तर आम्ही पण जाणार आहे आता व्हिडिओ काढले आईला दमली रात्रीपासून स्वयंपाक करून सकाळी पण पहाटे रात्री 1 वाजेपर्यंत स्वयंपाक करत होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता आई किती वाजता उठला 5 वाजता 4 वाजता तर काही सकाळी 4 वाजता परत उठली आई विद्या पूजा वहिनी सगळ्याजण उठून सगळ्यांनी स्वयंपाक केला मी मस्त आराम केला आई तर खाल्लंय आणि भारी झाली येळ अमावस्या आमची सगळी इकडे लोकांनी कशा चुला बिला सगळ्या मांडलेले हे बघा गाईज कसं आणि आम्ही परत येणार आहे उद्या आईला लय मैत्रिणी भेटतात तिकडे चाललो आम्ही बाय बाय उद्या येणार आहे हा बाय बाय करा बाय बाय उद्या येणार आहे हा तेच चला हो जेवण बिवण झालं जेवण सकाळी दुपारी केलेलं आम्ही आता परत उद्या येणार आहे मस्तपैकी आजचा तर दिवस भारी गेला आणि उद्या मी जोपर्यंत आहे आता रुद्राला सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या त्यामुळे मी आता इथंच
राहणार आहे थोडे दिवस गावाकडंच. मग त्याच्यानंतर आम्ही पुण्याला जाणार. आता रुद्राला आहे सुट्ट्या 10 दिवस, पण तेवढे दिवस काही राहणार नाहीये, कारण की 4-5 दिवसाचीच परमिशन दिलेली आहे आम्हाला, म्हणजे तेवढ्या दिवसच राहायचंय. पण तेवढ्या दिवसात जायचं रुद्र आपल्याला? हा, नाही जायचं तेवढ्या दिवसात. आम्ही राहणार मी तर जाणार नाही, मी तर पाहणार चांगलं. आता तुम्हाला रील्स बघायला भेटणार माझ्या नवीन साडीवरती, नवीन आता मस्त आहे की. आणि चला, माझा ब्लॉग पण इथं स्टॉप करते गाईज. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या काढल हा, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटेल गाईज. आणि सगळे माझे ब्लॉग आता कंटिन्यू करा, आणि माझे डेली आता ब्लॉग येतील, तर सगळे ब्लॉग बघा मस्तपैकी. आणि चला, आता आम्हाला भैया येईन घ्यायला थोड्याच वेळामध्ये. चलो, बाय बाय गाईज. तर गाईज इकडे बघा रुद्र कसं गाडी चालवत चाललंय. ए, येते का? जमती गाडी? यशला घेऊन चाललाय. रुद्र, पाडून देशील बघ भैयाला. सावकाश, सावकाश जा, नालायक पोरा. सावकाश रुद्र. तर गाईज बघा कसं गाडी चालवते रुद्र, एकदम फास्ट. डबल सीट गेले. लय